तर माहितीबद्दल तर ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी आता जवळचे नातेवाईक पुढाकार घेण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंचे चंदू मामा यांनी दोन्ही भावांनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे त्यांचं ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येणार का, असा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रासमोर पडलाय. आणि आता एक माहिती समोर येते ती म्हणजे कुठेतरी परिवाराकडून देखील म्हणजेच नातेवाईकांकडून या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालू आहेत. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे चंदू मामा. मामा, काय सांगाल आपण? दोघही भावांची चर्चा ही सकारात्मक दिसतीये, काय सांगाल? सकारात्मक तर दिसते आणि मी कित्येक वर्ष आजच नाही अनेक वर्ष मी दोघांना एकत्र यायचा प्रयत्न करतोय आणि माझी मनापासूनची इच्छा आहे आणि याला ईश्वर नक्की प्रतिसाद देईल. आपण म्हणतो न, खुदा के घर देर आहे मगर अंधेर नाही आहे, त्याप्रमाणे आणि कालाय तस्मै नमः. आता शेवटी ही योग्य वेळ आहे की ते दोघांनी एकत्र येणं हे मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार हितदायक अशी घटना होईल. त्या म्हणजे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यात डायरेक्ट संपर्क नाही, पण कुठेतरी नातेवाईकांथ्रू त्यांच्यामध्ये संपर्क होतोय अशी देखील माहिती आता समोर येते. आपण काय सांगाल? आपण आहात का त्या दोघांमधला दुवा? नाही, कोण नातेवाईक त्यांच्या संपर्कात आहे किंवा नाही हे मला माहिती नाही आहे, पण मी डायरेक्ट त्यांच्याशी असं याविषयी कधी बोलत नाही. आमच्या जनरल गोष्टी असतात आणि त्यांनासुद्धा त्यांच्या मनात जे काय आहे ते असं कोणालाही बोलून दाखवत नाही. ज्या योग्य वेळी ते दोघंही मिळून एकत्र काय तो निर्णय घेतील. या चर्चा सुरू झाल्यानंतर आपण दोघं भावांबरोबर काही बोलला का या चर्चे संदर्भात? कारण की बोलला तर असेल, कारण की परिवार आहे शेवटी, आपण त्यांचे सख्खे मामा आहेत. या विषयात आपल्या काही चर्चा झाली का त्यांच्याबरोबर? नाही, याविषयी चर्चाशी करत नाही आम्ही किंवा ते पण सांगत नाही आणि मी पण सांगणार नाही. पण दोघांनाही असं वाटतं की आता कुठेतरी आपल्याला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि मराठी माणसासाठी ही गोष्ट फारच आनंददायक आहे. ह्याच्यात थोडंसं मला यावेळेस आशादायक असं वाटतं की संजय राऊत साहेब जास्ती प्रयत्न करत आहेत आणि त्यांना थोडंसं मला वाटतं स्वामी समर्थांचा आशीर्वाद असावा, कारण अशक्य गोष्ट शक्य करणे त्यांची विशेषता आहे, जे तुम्ही गेल्या 2.5 वर्षापूर्वी पाहिली असेल. तर या दृष्टिकोनातून ते यावेळेस फार सकारात्मक असे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे थोडं मला जास्ती आशा वाटते. आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील, हे दोघं देखील खूप सकारात्मक आहेत, त्यांच्याकडून देखील सकारात्मक गोष्टी समोर येत आहेत. याकडे देखील आपण कसं बघता? नाही, ते दोघेही ज्युनियर आहेत, ते दोघे लहान आहेत, पण त्यांची सुद्धा मनोभावना किंवा विचारधारणी हे सकारात्मक आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यांच्या एकंदरीत मुलाखतीतून आणि बॉडी लँग्वेजवरनं सुद्धा सगळ्यांना जाणवतं. पण आपल्याला असं वाटतं की एकत्र येतील, युती होईल. आपण मामा म्हणून काय सांगाल? काय वाटतं आपल्याला स्वतःला? मला स्वतःला तर नक्की वाटतं एकत्र येतील, कारण आता जे गेले 6 महिने किंवा वर्षभर जे मुंबईमध्ये चाललं आहे डोंबिवली कल्याण इकडे म्हणजे मराठी माणसावर जो अन्याय होतोय हा अगदी सहनशैलिकेच्या पलीकडे जात चालला आहे. निवडणुका येतील जातील हा गोष्ट वेगळी आहे. निवडणुकीसाठी ते एकत्र येतील असं मला वाटतं की ते कारण नसावं, पण मराठी माणसाची जी इच्छा आहे, मराठी माणसाची अन्याय होतोय त्यासाठी तरी हे दोघं एकत्र येतील आणि एक आशादायक किरण मराठी माणसाला दिसेल असं मला वाटतं. ज्यावेळेस साहेबांनी चळवळ सुरू केली तेव्हा साहेब नेहमी म्हणायचे की वाचा आणि थंड बसा मार्मिकमध्ये यायचं. मग आता असं वाटतं की काय बघा आणि थंड बसा असं होणार नाही, म्हणून हे दोघे सुद्धा याबाबतीत सकारात्मक पाऊल टाकतील असं मला वाटतं. चंदू मामा, याआधी देखील अनेक वेळा चर्चा झाल्या, पण त्या काही कारणास्तव फिसकटल्या. यावेळी देखील चर्चा आहे, तर ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की दोघांकडून देखील कुठेतरी सकारात्मक. काल उद्धव ठाकरे बोलताना असे बोलले की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच होईल. तर या विधानाकडे देखील आपण कसं बघता? नाही, या ठिकाणी मी पण सकारात्मक बघतो ना. आणि यावेळेस काय आहे, शिवसेनेचे सगळे नेते संजय राऊत सह या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहत आहेत, ही एक विशेष बाब आहे. आपण त्यांचे मामा म्हणून काय भूमिका बजावताय? नाही, मामा म्हणून मामाना दोघंही बाचेसारखे असतात. दोघांनाही कुठच्याही आईवडिलांना 2 मुलं भांडलेली आवडत नसतात. तसं मामा म्हणून कधीही दोघांचे वादविवाद होणं किंवा दुरावणं हे मला सुद्धा क्लेशदायक आहे
आणि ते नक्कीच तुझ्या भावाने यावेळेस त्याला सकारात्मक असं प्रतिसाद देईल अशी माझी मनोकामना आहे. पण आता गोड बातमी कधी येईल? गोड बातमी आता तुमच्या तर्फे सगळ्यांना कळेल ना, आणि नंतरच लोकांना आपल्या जे काय आपण प्रयत्न करतोय त्याला यश येईल असं दिसेल. शेवटचा प्रश्न विचारतो की आपल्याला किती टक्के वाटतं की हे यशस्वी होईल? म्हणजे खरं मनातून एक सांगा की किती टक्के आपल्याला वाटतं की हे सगळं यशस्वी होईल यावेळीस? नाही, मनातून तर 100% व्हावं असं मला वाटतं, पण 80-20 तरी नक्की यावेळेस होईल असं वाटतं. हे होते आपल्याबरोबर चंदू मामा, ज्यांनी सांगितले की कुठेतरी ही जी चर्चा आहे ही कुठेतरी सकारात्मक पाऊल घेत आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले की नेमकं दोन्ही बंधू एकत्र येतात का. कॅमेरामन हेमंत कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. आजच्या दिवसातली आणखी एक